मी स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या पवित्र नामस्मरणाने आजच्या या विशेष व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रावणी मंगळवारच्या मनपूर्वक शुभेच्छा. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, उपासनेचा आणि अनेक पारंपरिक सेवांचा महिना. या महिन्यातील प्रत्येक दिवसाला आपल्या संस्कृतीमध्ये एक वेगळं महत्त्व सांगितलं जातं. विशेषतः श्रावणी मंगळवारी कुलदेवतेचं स्मरण, देवीची पूजा आणि आपल्या घरच्या कुळाचाराचे पालन करण्याची परंपरा अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या आणि पारंपरिक सेवांबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये कुलदेवतेची पूजा कशी करावी, कुंकुमार्चन कसे करावे, कोणते स्तोत्र म्हणावे, तसेच सवासणीचा सन्मान, अन्नदान आणि गोग्रास यांचे महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग आता सुरुवात करूया. सर्वप्रथम कुलदेवतेचं स्मरण कसं करायचं. मंडळी, आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेमध्ये कुलदेवता आणि कुलदैवताला अत्यंत मानाचं स्थान आहे. कुटुंबातील अनेक पिढ्यांपासून ज्या देवतेची उपासना केली जाते त्या देवतेचे स्मरण करणे आणि आपल्या कुळातील कुळाचार शक्य तितक्या श्रद्धेने पाळणं ही सुंदर परंपरा आहे. म्हणून श्रावणी मंगळवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला मनोभावे नमस्कार करा. तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो असेल तर पूजा करण्याची जागा स्वच्छ करून तेथे दिवा लावा. जे मंदिरात जाणे शक्य असेल तर कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि शक्य नसेल तरी घरी श्रद्धेनं पूजा केली तरी मनापासून केलेली प्रार्थना ही महत्त्वाची असते. कुलदेवतेची मूर्ती अभिषेकासाठी योग्य असेल तर घरच्या घरी परंपरेनुसार पाण्याने अभिषेक करू शकता. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करण्याची काही कुटुंबांमध्ये प्रथा आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत तयार करून अभिषेक करावा. मात्र प्रत्येक देवतेची आणि प्रत्येक घराची पूजा पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलेली पद्धत असेल तिलाच प्राधान्य द्या. अभिषेकानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घ्या. यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. नंतर देवीच्या उपासनेमध्ये कुंकुमार्चनला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रावणी मंगळवारी तुम्ही आपल्या कुलदेवतेसमोर श्रद्धेने कुंकुम अर्पण करू शकता. तुमच्या घरच्या परंपरेनुसार ठराविक संख्या असेल तर ती पाळा, नसेल तर मनापासून नामस्मरण करत कुंकुम अर्पण करा. कुलदेवतेचं नाव माहीत असेल तर तेच नाव घेऊन अर्चना करा आणि जर तुमच्या कुलदेवतेचा विशेष मंत्र माहीत असेल तर साध्या शब्दात प्रार्थना करून नामस्मरण करू शकता. उदाहरणार्थ, ओम श्री कुलदेवताय नमः हा जप तुम्ही श्रद्धेनं करू शकता. जर तुम्हाला कुलदेवतेचं नाव माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः असा जप तुम्ही करू शकता. नंतर श्रावणातील मंगळवारी देवीची उपासना करताना तुमच्या आवडीनुसार स्तोत्रपठण तुम्ही करायचं आहे. दुर्गा सप्तशतीतील एखादा अध्याय वाचणं, देवीचं स्तोत्र म्हणणं किंवा देवीचं नामस्मरण करणं हा भक्तीचा सुंदर मार्ग आहे. ज्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण शक्य नाही त्यांनी स्वतःला जमेल अशी छोटीशी सेवा निवडावी. उदाहरणार्थ, देवीची आरती, देवीचे नामस्मरण किंवा एखादे स्तोत्र. सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणण्याची परंपरा देखील काही साधकांमध्ये आहे. मात्र स्तोत्राचा उच्चार आणि विधी याबाबत शंका असल्यास जाणकार असल्यास तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ लावून देखील ते ऐकू शकता. काही घरांमध्ये श्रावणातील मंगळवारी महालक्ष्मी आणि स्त्री यंत्राची पूजा करण्याची परंपरा असते. तुमच्याकडे जर स्त्री यंत्र असेल तर ते स्वच्छ करून त्यासमोर दिवा लावा. फुले, अक्षता आणि कुंकुम अर्पण करा. माता महालक्ष्मी समोर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या परंपरेतील महालक्ष्मीचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. पूजा केल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा केल्यावर लगेच पैसा किंवा एखादी विशिष्ट गोष्ट मिळेल अशी अपेक्षा न ठेवता श्रद्धा, समाधान आणि योग्य मार्गाने प्रगती करण्याची प्रार्थना करणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये काही दिवसांमध्ये सवाष्णींना घरी बोलावून तिचा आदर करण्याची सुंदर परंपरा आहे. तुमच्या घरी देखील कुळाचारात जर ही सेवा असेल तर शक्य असेल तर एखाद्या विवाहित स्त्रीला आदरपूर्वक घरी बोलवा.
तिची ओटी भरा, हळद कुंकू द्या, तिला प्रेमाने भोजन द्या. यामध्ये दिखावा करण्याची गरज नसते. आपल्या क्षमतेनुसार जे काही शक्य आहे ते करा. मुख्य गोष्ट म्हणजे आलेल्या व्यक्तीचा सन्मान आणि आदर. घरी सवाष्णीला बोलावणं जर शक्य नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणे किंवा मंदिरात अन्नधान्य अर्पण करणं अशी सेवा तुम्ही करू शकता. आता देवीच्या मंदिरात किंवा गरजू कुटुंबाला अन्नधान्य देण्याची किंवा शिधा देण्याची सुद्धा एक काही ठिकाणी परंपरा असते. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गव्हाचं पीठ, डाळ, तांदूळ, गूळ, तेल किंवा इतर आवश्यक किराणा वस्तू देऊ शकता. सगळ्या वस्तू जरी देणं शक्य नसेल तर काही मूलभूत वस्तू देण्यात काहीच कमीपणा करू नका. दानामध्ये वस्तूंची संख्या नाही तर भावना या महत्वाच्या असतात. आता श्रावणातील धार्मिक सेवांमध्ये गोसेवेलाही विशेष स्थान दिलं आहे. शक्य असल्यास गायीला हिरवा चारा द्या किंवा तुमच्या स्थानिक प्रथेनुसार योग्य खाद्य द्या. काही ठिकाणी चणा डाळ आणि गूळ देण्याची पद्धत असते. मात्र प्राणी आणि गायींना अन्न देताना ते त्यांच्यासाठी सुरक्षितच असेल की नाही याची खात्री करा. गोसेवा शक्य नसेल तर इतर कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला योग्य अन्न पाणी देऊन तुम्ही ही दयाभावाची सुंदर कृती या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. त्यानंतर काही ठिकाणी मंगळवार आणि शुक्रवारी या दिवशी पूर्णाचे दिवे करण्याची आणि देवाला ओवाळण्याची परंपरा आहे. जर तुमच्या घरामध्ये ती परंपरा असेल तर तुम्ही ती श्रद्धेने पाळू शकता. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारून आपल्या कुळाचारातील पद्धत जाणून घेणं कधीही योग्य असतं. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा ह्या सारख्या नाहीयेत आणि सर्वात महत्वाची सेवा असते ती मनापासून केलेली. तुम्ही कितीही मंत्र म्हटले, पूजा केली, धार्मिक विधी केले तरी आपल्या वागण्यात जर चांगुलपणा नसेल तर त्या भक्तीचा अर्थ हा अपूर्ण असतो. म्हणून या श्रावण मंगळवारी छोटासा संकल्प करा. घरातील व्यक्तींशी प्रेमाने बोला, एखाद्याला मदत करा, गरजू व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा आणि शक्य असल्यास एखादं चांगलं काम कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. हीच खरी सकारात्मक सेवा. आता शेवटी डोळे मिटून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा. हे माझ्या कुलदेवते, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. घरातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य, सुखसमाधान आणि योग्य मार्ग मिळू दे. आमच्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची शक्ती आम्हाला मिळू दे आणि आमच्या हातून तुझी ही सेवा अखंड घडू दे. आता माता लक्ष्मीला आणि कुलदेवतेला मनपूर्वक नमस्कार करायचा आहे आणि आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे. धन्यवाद.